आता कुठं आम्हाला आमच्या बायकोची खरी किंमत कळली होती। आम्ही तिला जगातलं सगळं सुख देणार होतो, पण देवी आई काय केलंस तू? हे काय केलंस? डॅडी काय नाही होणार त्याला? आत्याचा जीव वाचवला पाहिजे आपल्याला, तिला दवाखान्यात घेऊन गेलं पाहिजे आपल्याला। हा चला। आई आई खूप त्रास होतोय का ग तुला? पण हे सगळं झालं कसं? अशी कशी पडलीस तू? काय करायला गेली होतीस तिकडे? काय झालं सांग आई, कशी पडलीस? आई आत्या काय बोलायचं तुला? बोल पटकन, आपल्याला दवाखान्यात गेलं पाहिजे लवकर। बोल ना तू, काय 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 झालं? बोल ना आत्या। पाणी सूर्य, पाणी हवंय तिला। पाणी कोणीतरी पाणी द्या तिला लवकर। काय नाही एवढं, पाणी दे। मी दवाखान्यात बोल काय झालं? काय सांगायचंय तुम्हाला? काय सांगायचंय सांगा लवकर। काय इच्छा राहिली का तुमची? आम्ही पुरी करू, पण आम्हाला सोडून जाऊ नका। हे बघा, आपल्याला दवाखान्यात जायचंय, तुम्ही इथं राहण्याचा हट्ट करू नका हो। तुमचा जीव आमच्यासाठी लय महत्वाचा आहे, तुमचा जीव आमच्यासाठी लय महत्वाचा आहे। काय नाही बोल बोल। सूर्य, ऑक्सिजन कमी पडतंय हिला। बाजूला बसा की जण, बाजूला बसा। आई आई श्वास घेत राहा, श्वास घेत राहा। आई हे बघ तुला काही होणार नाही, आपण लगेच दवाखान्यात जाऊयात। आई तुला काय बोलायचंय ते बोल ना आई, आपल्याकडे वेळ खूप कमी। आई बोल, श्वास घे, श्वास घे। आपण सगळं बोलू नंतर, आपल्याला दवाखान्यात गेलं पाहिजे आता लवकर। तू चल बघू, मी नाही काय करणार तुझं, चल पटकन। बोल बोल काय 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 बोलायचं तुला? मी ऐकतो मग। हा तू मला फोन केला होता काहीतरी सांगायला। काय सांगायचं तुझं? काय सांगायचंय? छोटी आई, छोटी आई, तिचं काय? छोटी आईचं काय? तिच्याबद्दल काय सांगायचंय का तुला? काय छोटी आईचं काय? बोल ना आई।
डॅडी घरातले पंखे का लावलेत? काय? आईला थंडी सहन होत नाही, माहिती आहे ना तुम्हाला? तिला थंडीत पंख नाही सहन होत. बघा ना, बघा तिचे हात किती गार पडलेत बघा. ती जर झोपेत न उठली ना तर मग ओरडेल हं मग आपल्याला. हा ते बंद करा, पंखे बंद करा, बंद करा, कोणीतरी पंखे बंद करा ना. कायम सगळ्यांचा विचार करत असते, मग आपण नको का तिचा विचार करायला? बंद करा पंखा. तिला ना छान शांतपणे झोपू द्या आता.